नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुढारी ऑनलाईनमध्ये। गेल्या 6 महिन्यापासून पुण्यातील वाडेश्वर कट्टा हा खंडित झालेला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो भरलेला नाही आहे। पुण्यामध्ये वाडेश्वर कट्टा हा फेमस आहे। या कट्ट्यावर येऊन अनेक राजकीय असतील, विविध क्षेत्रातील मंडळी असतील, हे कट्ट्यावर जमत असतात आणि गप्पा मारत असतात। पण गेल्या 6 महिन्यापासून हा कट्टा खंडित झालेला आहे आणि आज 6 महिन्यानंतर अनेक पुण्यातले सगळे कोरोना योद्धा, प्रशासकीय अधिकारी, जे पुण्याची सूत्र सांभाळतात, असे सगळे अधिकारी या कट्ट्यावर आलेले आहेत। माझ्यासोबत आयुक्त आहेत। सर, काय सांगाल, पुणे शहराचा आता कोरोना कमी होतोय, कशा पद्धतीने आपण उपाययोजना करतोय आणि काय सांगाल? नाही, नक्कीच कोरोना कमी होत आहेत। ॲक्टिव्ह रुग्ण जे आहेत ते 17,000 18,000 वरून 8,000वर आले आहेत, पण कोरोना गेला नाही। अजूनही 250-300 केसेस दररोज पुण्यात येत आहेत। दररोज पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत। पॉझिटिव्हिटी रेशो नक्कीच कमी झाली आहे, पण आजही 400पेक्षा जास्त रुग्ण ICUमध्ये आहेत। हे सगळं सुरू असताना पुढची लाट येऊ शकतोय अशी पण काही लोक, काही एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे, तज्ज्ञाचं म्हणणं आहे। त्यासाठी ऑक्सिजन बेड्सची तयारी करणे, त्यासाठी डॉक्टर्सची नेमणूक करणे, त्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करणे, घरोघरी जाऊन चेक करणे रुग्णांना, हे सगळी ॲक्टिव्हिटीज आमची सुरू आहे। माझा कुटुंब माझी जबाबदारी जे प्रोग्राम आहे त्यातून प्रत्येक घरी जाऊन आमची टीम्स लोकांना चेक करतायत, त्यांना जागरूक करतायत, त्यांना सजग करतायत। आपल्यासोबत महापौर आहेत पुण्याचे, मुरलीधर मोहोळ सर। आता एकीकडे कोरोना कमी होतोय, आपण कशा पद्धतीने उपाययोजना करतोय? कमी होत असताना आता या टप्प्यावरती महत्त्वाचं म्हणजे आता साधारणतः जी संख्या कमी होती आहे हे खूप महत्त्वाचं आहे। कोरोना आता आटोक्यात आला, हे सगळ्यांसाठी एक आशादायी चित्र आहे। मला सांगायचं की 2 महिन्यापूर्वी साधारणतः जवळपास 80,000 जर रुग्ण होते, ते आज दुप्पट झाले। पण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या त्यावेळेला जवळपास 19,000 होती, ती आता 8,000वरती आली आहे, म्हणजे अत्यंत कंट्रोलमध्ये आहे। त्यामुळे आता प्रत्येक टप्प्यावरती कोरोनाची परिस्थिती पाहून याच्यामध्ये पुढे काय करायचं हे त्याच्या उपाययोजना प्रत्येक वेळेला बदलत गेल्या। त्यामुळे आता या स्थितीमध्ये, या स्टेजला आता पुढच्या काळामध्ये अजून कोरोना आटोक्यात येणं, तो संपवणं, यासाठी जे म्हणून करता येईल, घरोघरी सर्वेचा विषय असेल, कोमॉर्बिड पेशंटच्या चेकअपचा विषय असेल, सिनियर सिटिझन्सना त्या ठिकाणी त्यांचं स्क्रीनिंगचं काम असेल, या सगळ्या उपाययोजना आपण निश्चितपणे करतोय। परंतु अजूनही आपण हे निश्चित आहे की कोरोना कमी झाला पण संपलेला नाही। कालच आपल्याला माहिती आहे की पंतप्रधानांनी सुद्धा सांगितलं की आपलं लॉकडाऊन संपलंय, कोरोना नाही संपलेला। म्हणजे आता आपल्याला काळजी घेणं, जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये होणं ह्याची खूप गरज आहे। आणि त्याच अनुषंगानं मी सांगतो की याच्यामध्ये हेच सांगितलं पंतप्रधानांनी की जब तक दवाई नाही तब तक ढिलाई नाही। म्हणजे हेच खरं आपल्याला सूत्र सगळ्यांना आता अंगीकारलं पाहिजे आणि त्याच्यानुसारच प्रत्येकाने आपापली जीवनशैली आता या पद्धतीने केली पाहिजे। ही शेवटी एका कुठल्या प्रशासनाची, व्यवस्थेची जबाबदारी नाही, आता या स्टेजला प्रत्येकाची जबाबदारी। मी पुणेकरांना आपल्या माध्यमातून हेच सांगेन की या सगळ्यामध्ये आता आपण काळजी घेतली पाहिजे, स्वतःची, कुटुंबाची आणि आपल्या शहराची, जेणेकरून लवकरात लवकर आपण ह्याच्यातून बाहेर पडू। ज्या सूचना, ज्या नियम आपल्याला दिले आहेत पोलिसांनी, महापालिकेनी, प्रशासनाने, सगळ्या त्या आपण आता तंतोतंत पालन करू। कारण आपल्या उत्सवाच्या काळामध्ये सुद्धा सर्व धर्मीय आपल्या पुणेकरांनी एक खूप चांगला संयम बाळगला, आपल्या उत्साहाला, आपल्या भावनेला मुरड घातला। मग ईद असेल, गणेश उत्सव असेल, आत्ताचे नवरात्र असेल, अशाच पद्धतीनं आगामी काळामध्ये येणारा दिवाळी आहे, दसरा आहे, या सगळ्या सणांमध्ये सुद्धा हे आपल्याला कोरोनाचं गांभीर्य विसरून जाता कामा नये। पण अजून कोरोना संपलेला नाही हे निश्चित आहे। त्यामुळे एकच आहे की आता काळजी घ्या आणि लवकर याच्यातनं बाहेर पडा। सर, आता सणासुदीचे दिवस आहेत आणि केंद्राचं पथक आलं होतं आणि त्यांनी अशी हे केली आहे की पुढची एक लाट येऊ शकते, दुसरी लाट कोरोनाची येऊ शकते डिसेंबर-जानेवारीमध्ये। तर महानगरपालिका कशा प्रकारे सज्ज आहे? मी आता सांगितलं तसं त्या सगळ्या प्रकारच्या उपाययोजना आता चालू आहेत, त्याच्यामध्ये कुठेही ढिलाई आपण करणार नाही। कोरोना संपलेला नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये केंद्रीय पथक येऊन गेलं। केंद्रीय पथकाने ह्या सूचना दिल्या की साधारणतः डिसेंबरमध्ये कदाचित पीक वाढू शकतं, येऊ शकतं कोरोनाचं। पण आपण असं काम करूया, प्रशासनाने, नागरिकांनी आपापली जबाबदारी, कर्तव्य ओळखून आपण हे करूया की ही वेळ आपल्यावर येणार नाही आणि जो आपण म्हणतो की सेकंड पीक साधारणतः डिसेंबरमध्ये ते न येऊ देणं हे सुद्धा आपल्या हातात आहे। आता सर, तुम्ही काम करत असताना तुम्हाला कोरोनाची लागण झाली, त्यातनं तुम्ही कोरोनामुक्त झालात आणि आता प्रशासकीय रस्त्यावर उतरून काम करताय, मग पुणेकरांना काय आवाहन करा?
आणि निश्चितपणे मला असं वाटतं की एकूण आजचा आकडा पाहिला तर जवळपास 1,55,000च्या पुढे आपण रुग्णांची संख्या पॉझिटिव्ह पुण्यामध्ये होऊन गेली. तर त्याच्यामधलंच मी एक, याच्यापेक्षा माझी वेगळी भावना काही नाही. परंतु हे करत असताना एक काळजी घेतली पाहिजे की आता कोरोनामुक्त झालेल्या लोकांनीसुद्धा पोस्ट कोविडच्या अनेक केसेस आता समोर यायला लागल्यात. त्यामुळे जरी कोरोना संपला, बरा झाला, तरीसुद्धा काळजी घेतली पाहिजे. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, सातत्यानं स्वतःची तपासणी केली पाहिजे. सगळी काळजी आपण पण स्वतः घ्यायला लागेल. हे सुद्धा मला असं वाटतं पोस्ट कोविड म्हणून सुद्धा पुढच्या काळामध्ये हे नव्यानं कुठं संकट आपल्यावरती उभं राहू नये याची जबाबदारीसुद्धा आणि काळजी आपण आता घेतली पाहिजे, हे मात्र नक्की. आपल्यासोबत पोलीस प्रशासकीय सेवेतले संजय शिंदे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय सांगा, पोलिसांवर मोठी जबाबदारी होती या कोरोनाच्या काळामध्ये, कसं तुम्ही या सगळ्या गोष्टींना सामोरे गेलात आणि आता इथून पुढचं काय? पोलीस दल आज हुतात्मा दिवस साजरा म्हणजे सगळीकडे आयोजन करत असतं. आज या दिवशी मला हे सांगायला निश्चित गरजेचं आहे की पुणे पोलिसांनी 7 पोलीस आमचे सदस्य याच्यामध्ये शहीद झालेले आहेत. 1,000पेक्षा जास्त आमचे सदस्य बाधित झालेले आहेत. तर कंटेनमेंट असो किंवा मास्कची अंमलबजावणी असो, या सगळ्यामध्ये पोलिसांनी मोठं योगदान दिलेलं आहे. आणि आता हे दुसरी लाट येऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी येत्या सणासुदीच्या कालावधीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळावं, मास्क घालावा आणि स्वतःपासून सुरुवात करावी, जेणेकरून आम्ही रोज 2,000 मास्कच्या कारवाया करतो. हे करण्याची आमच्यावर वेळ येऊ नये यासाठी सगळ्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी, अशी मी पुणे पोलीस दलाच्या वतीनं आपल्याला कळकळीची विनंती करतो. धन्यवाद सर. आपल्यासोबत IMAचे अविनाश भोंडवे आहेत. सर, तुम्ही दरवेळेस मास्क वापरण्याविषयी प्रबोधन करता आणि आता अनेक नागरिक काळजी घेताना दिसत आहेत पुणेकर, काय सांगायचं? आत्ता जी साथ नियंत्रणात आल्यासारखी दिसतंय ही तात्पुरत्या स्वरूपाची गोष्ट आहे. हे काही साथ पूर्णपणे नियंत्रणात आली असं म्हणता येणार नाही. याला 2 बाजू आहेत. एकतर नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे हे सगळं सांगतायतच, परंतु सध्याच्या काळामध्ये प्रशासनाकडून जे टेस्टिंग कमी झालेलं आहे ते जर पुन्हा वाढवलं नाही, पुन्हा जर ते आवश्यक प्रमाणात केलं नाही, या दोन्ही गोष्टींमुळं ही साथ डिसेंबरनंतर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण एका बाजूला लोक कुठलेही नियम पाळत नाही आहेत हे दिसतंय. नोव्हेंबरमध्ये जे दिवाळी होईल याच्यामध्ये या दिवाळीच्या काळात मोठी गर्दी होणार आहे. त्याच वेळेला शासनाने टेस्टिंग कमी केलेलं आहे आणि त्याचा परिणाम होऊन कदाचित डिसेंबरपर्यंत ही साथ पुन्हा एकदा वेगाने वाढेल असं वाटतंय. आपल्यासोबत अभय संजती आहेत. सर, काय सांगाल, या वाडेश्वर कट्ट्यावर तुम्ही आज आलात आणि कोरोनाविषयी आपण चर्चा केलीत, काय सांगाल? नाही, कोरोनाविषयी वाडेश्वर कट्ट्यावर, कारण वाडेश्वर कट्टा एवढ्यासाठीच आहे की बदलत्या पुण्याची वैचारिक चर्चा ही आमची थीम लाईन आहे. पुणे शहरामध्ये ज्या काही सामाजिक राजकीय घटना घडतात त्याचा संदर्भ देऊन त्याचा चांगला संदेश पुणेकरांना देण्याचं काम आम्ही गेली 5 वर्ष या ठिकाणी करत आहोत. याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत, परंतु या एका कामासाठी आमचा राजकीय विचार आम्ही बाजूला ठेवलेले आहेत. कोरोनाची चर्चा आम्ही एवढ्यासाठीच या ठिकाणी केली की पुणेकर गेले 7-8 महिने एका अनामिक भीतीखाली वावरत होते. आता कोरोनाची साथ आटोक्यात आली म्हणताना पुणेकर बाहेर पडण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, परंतु मनामध्ये भीती आहे की मी इकडे जाऊ का, मी तिकडे जाऊ का, मी हॉटेलमधलं खाऊ का. अनेक ठिकाणी आज अशी चर्चा होते की हॉटेलमध्ये खाताना काय माहिती याच्यावर आपलं, कारण हा आजार कसा होतो हे अजून सापडलेलं नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये अधिकाधिक काळजी घेतली जाते. तर त्या सगळ्या पुणेकरांना, हॉटेलिंग करणाऱ्या सगळ्या काही लोकांना हॉटेलमध्ये जाणं अपरिहार्य आहे. इतर ठिकाणी त्यांची सोय होऊ शकत नाही जेवणाची, खाण्याची, म्हणून त्यांना हॉटेलशिवाय पर्याय नाही. अशा सगळ्या पुणेकरांना आम्हाला एक संदेश द्यायचा होता की आपण बाहेर पडा, भीती मनातनं काढून टाका, फक्त ती बाहेर पडताना प्रिकॉशन घ्या आणि ती प्रिकॉशन घेतली तर तुम्हाला या साथीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी आहे. आपल्यासोबत या कट्ट्याचे जे मार्गदर्शक आहेत किंवा जे प्रमुख आहेत, अंकुश काकडे आहेत आपल्यासोबत. काय सांगाल, आज वाडेश्वर कट्ट्यावर प्रशासकीय सेवेतले सगळे अधिकारी होते, महानगरपालिकेचे महापौर होते आणि वाडेश्वर कट्ट्यावर कोरोनाविषयी चर्चा झाली, असं कधी वाटलं नाही? 7 महिन्यापासून आम्ही इथे जमू शकलो नव्हतो. त्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण पुन्हा रुळावरती येऊ लागलंय. 7 महिन्यापूर्वीचं पुणे आणि 7 महिन्यानंतरचं पुणे कसं आहे हे लोकांना देखील माहिती आहे. पुणेकरांमध्ये एक भीती होती आणि त्याचं कारणही होतं, कारण महाराष्ट्रातला पहिला रुग्ण कोरोनाचा पुण्यामध्ये सापडला
आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोरोना कशा पद्धतीने वाढत गेला आपण पाहिलं. पुणे देखील हॉटस्पॉट होतं, महाराष्ट्रातलं एक क्रमांकाचं शहर होतं आणि पुणेकरांमध्ये भीती होती. परंतु गेल्या काही दिवसामध्ये महानगरपालिका असेल, पोलीस खातं असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, राज्य सरकार असेल, यांनी अथक परिश्रम करून हा कोरोना आटोक्यात आणण्याचं काम केलं आहे. दररोज जे 1001 पेशंट मिळायचे तो आकडा आता कालपर्यंत 200वरती आला आहे. दसऱ्यामध्ये कदाचित तो आणखी कमी होईल. दिवाळीमध्ये करोनामुक्त पुणे शहर होईल अशी आपण अपेक्षा करूया. पण हे सर्व करत असताना पुणेकरांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, न घाबरता काळजी घेतली पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून आमचा वाडेकर कट्ट्याचा संदेश आहे की आपण काळजी घ्या, शासनाचे नियम पाळा आणि करोनाला आपण दूर करा. आपल्यासोबत या हॉटेलचे मालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया की कशा पद्धतीने गेले 6 महिने हा वाडेश्वर कट्टा भरलेला नाही आहे. काय सांगाल? दर बुधवारी हा वाडेश्वर कट्टा भरतो आणि म्हणजे वाडेश्वर हॉटेल, या हॉटेलमध्ये अनेक नागरिक पुणेकर येत असतात. वाडेश्वरचं सगळ्या गोष्टी फेमस आहेत. पण गेले 6 महिने आपण कोरोनाच्या संकटात आहोत आणि आता 6 महिन्यानंतर वाडेश्वर कट्टा भरतो. काय सांगाल? वाडेश्वर कट्टा हा उपक्रम डॉक्टर देसाई, शिरोळे साहेब, काकडे साहेब आणि गोपाळ चिंतल यांनी चालू केलेला जो आहे तो पॉलिटिकल अजेंडा बाजूला ठेवून सामाजिक उपक्रम म्हणून केलेला आहे. त्यामुळे वाडेश्वर कट्ट्याला एवढं छान तिथे वेगवेगळ्या वैचारिक चर्चा होत असतात. जशी पुण्याची मेट्रो आहे किंवा पुण्यामध्ये इलेक्शन होणार असतील तर त्याचे सगळे उमेदवारांच्या बद्दलच्या चर्चा आहे, अशा होत असतात. गेले 6 महिने लॉकडाऊनच्या काळामुळे काय झालं की सगळंच बंद होतं, त्यामुळे ही चर्चा पण बंद होती आणि पुणेकरांना उत्सुकता असते की आता पुढच्या कुठली चर्चा वाडेश्वर कट्ट्यावर होणार आहे, आपल्याला बोलवणार आहेत की नाही. त्यामुळे आज मला फार आनंद होतो की आता परत हा वाडेश्वर कट्टा चालू झाला आणि जो यांचा गेले 7 वर्ष उपक्रम चालू आहे तो आता कंटिन्यू होतो. आपण पाहिलं असेल की वाडेश्वर कट्ट्यावर आज संपूर्ण पुणे शहरातले प्रशासकीय सेवेतले अधिकारी आले होते आणि त्यांनी एकच संदेश दिला आहे की पुणेकरांनी काळजी घेतली पाहिजे. येत्या काळात सणासुदीचे दिवस आहेत आणि प्रत्येकाने जर काळजी घेतली तर हा कोरोना या पुणे शहरातनं नक्कीच जाईल. भाग्यश्री जाधव, पुढारी ऑनलाईन, पुणे.